रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार. आपल्याला उद्या उद्यापन करायचं आहे. मात्र उद्या आपल्याला अत्यंत एक प्रभावी असा 11 नाण्यांचा म्हणजे 1-1 रुपयाची 11 नाणी, तसं तर तुम्ही 2 रुपयाचं 5 रुपयाचं देखील घेऊ शकता. मात्र 1 रुपयाचं घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता बघा, सगळ्यात आधी सांगते सकाळपासून आपल्याला काय काय करायचं आहे. अर्थात फरशी आपण आजच म्हणजे बुधवारी पुसून घ्यायची आहे. उद्या आपल्याला फरशी पुसायची नसते. तर बघा, त्याचबरोबर केससुद्धा आपण गुरुवारी धुवत नाही, आजच धुवून घ्यायचे. आता ज्यांचा एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनीसुद्धा उद्याच्याच दिवशी उद्यापन करायचं आहे. उद्याच्या दिवशी ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. झालं. आता सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. अर्थात अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. आणि अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही देवांची पूजा करून घेणार. त्यानंतर बघा, आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी 2 दारामध्ये दिवे देखील लावायचे आहेत. 2 साईडनी 2 तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. उद्या तुम्हाला गॅसवर म्हणजे किचन ओट्यावर गॅसच्या शेगडीवर एक छानपैकी हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. जिथे पूजा मांडणी करणार तिथे दुसरं स्वस्तिक काढायचं. तिसरं स्वस्तिक तुळशी मातेजवळचा काढायचं आहे. आणि 5वं स्वस्तिक तुम्ही तुमच्या उंबऱ्यावरती काढायचं आहे. असे 5 स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत. त्याचबरोबर बघा, आपली माता लक्ष्मीची पूजा मांडणी वगैरे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. मात्र उद्यापन बघा, जेव्हा बायका हळदी कुंकवाला येतील त्याच्या आधीच तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. मी म्हणेल तुम्ही सकाळीच करा. आता तुम्हाला काय करायचं आहे, 11 सुट्टी नाणी घ्यायची आहेत. 1-1 रुपयाची 11 नाणी घेण्याचा प्रयत्न करा. 2 रुपयाचं 5 रुपयाचं असं घेण्यापेक्षा 1-1 रुपयाची 11 नाणी तुम्ही घ्या. त्याचबरोबर 11 लवंग तुम्हाला घ्यायचे आहे. लवंग ज्या आहेत त्या फुलाच्या व्यवस्थित घ्यायच्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत. आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर बघा, आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, म्हणजे आपल्याला पुरी पडत नाही. आपण असं म्हणतो, खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, पैसा येतो सुद्धा पण तो राहत नाही, किंवा मग पैसा येतच नाही, आपल्याला सारखं कर्ज घेण्याची गरज पडते, आपल्या हातून व्यर्थ होतं, कुठे ना कुठे पैसासारखा खर्च होतो. तर अशासाठी किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव टिकून राहावी, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये निवास करावा, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा, 11 लवंगा आणि 11 सुट्टी नाणी घेऊन देवघराजवळ तुम्हाला बसायचं आहे. पूजा वगैरे झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर बघा, 1 रुपयाचं नाणं आणि 1 लवंग उजव्या हातावरती घ्यायची आणि एक मंत्र सांगते, तो म्हणायचा: ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र म्हणत तुम्हाला ते माता लक्ष्मीच्या फोटो असेल, मूर्ती असेल, तिच्या चरणांजवळ ते अर्पण करायचं आहे. असं 11 वेळा 1 लवंग 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, म्हणायचा मंत्र, ठेवायचं. असं 11 वेळा तुम्हाला म्हणत म्हणत ठेवायचं आहे. म्हणजे 11 वेळा मंत्र जाप होऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. आता त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या, आता तुम्ही हा उपाय सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, मात्र तुम्हाला संध्याकाळी आपल्या घरामध्ये 3 लवंग, त्याचबरोबर तमालपत्र आणि कापूर, हे आपल्या धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. माता लक्ष्मीला लवंगांचा सुगंध अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हा धूर आपल्याला सकाळी संध्याकाळी तुम्ही दोन्ही वेळेस फिरवला तरी देखील चालणार आहे. आता तुम्ही ज्या 11 लवंगा आणि 11 सुट्टी नाणी तिथे अर्पण केली आहेत, ती अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे बसूनच तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. फक्त लक्ष्मीची पूजा करून चालत नाही, तर अष्टलक्ष्मी आपल्याला हवी असते. अष्टलक्ष्मी म्हणजे तुम्हाला माहीत आहे, वीरलक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, धैर्यलक्ष्मी माता, ऐश्वर्यलक्ष्मी माता, संतानलक्ष्मी माता, संपत्ती, ऐश्वर्य, आरोग्याची, अशा 8 प्रकारची लक्ष्मी माता आहे. तर धान्यलक्ष्मी माता, अशा आपल्या सगळ्या अष्टलक्ष्मी, महालक्ष्मी अष्टकमचं पठण म्हणजे पूर्ण अष्टलक्ष्मींची पूजा केल्यासारखं होतं. त्यामुळे 3 वेळा का होईना महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. अतिशय सोपं आणि अतिशय साधं आहे, वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर बघा, श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. 1 वेळा का होईना श्रीसुक्तमचं पठण तुम्ही आवर्जून करा आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र, भगवान विष्णूंची सेवासुद्धा करायची असते. माता लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा आपण भगवान विष्णूंची पूजा करतो. जेव्हा पतीची सेवा केली जाते तेव्हाच पत्नी खुश होते, जेव्हा पतीला आदर दिला जातो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माता लक्ष्मीला जर खुश ठेवायचं असेल, प्रसन्न ठेवायचं असेल, आपल्या घरामध्ये तिची कृपा सदैव
कृपादृष्टी सदैव राहावी असं वाटत असेल तर व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. भगवान विष्णूंची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. ज्या महिलांनी अजूनपर्यंत मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकही सत्यनारायण केला नाही त्यांनी उद्याच्या दिवस 3 सुपारीचा एक दिवस का होईनाच आवर्जून सत्यनारायण करा. त्याचबरोबर बघा, संध्याकाळी आपल्या घरामध्ये 5, 7, 9, 11 जेवढ्या जमतील तेवढ्या सवाष्ण बोलवा, त्यांना हळदी कुंकू वाण द्या. त्या वाण द्या म्हणजे काय, तर एक पुस्तकाची प्रत द्या, एक केळी द्या, जमलंच तर त्यांची यथाशक्ती तुम्हाला जमेल तशी ओटी भरा. नाही काही तर निदान एका तरी सवाष्णीचं तुम्हाला करायचं आहे. बघा, आता दुसऱ्या दिवशी त्या ज्या आपण तिथे सुट्टी नाणी आणि 11 लवंगा माता लक्ष्मीसमोर अर्पण केल्या होत्या त्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे आणि अमावस्या आहे, दर्शवेळा अमावस्या. दर्शवेळा अमावस्येच्या उपाय आपण बघणार आहोत, सेवा आपण बघणारच आहोत. बघा, महालक्ष्मीचं पूजन देखील अमावस्येच्या दिवशी केलं जातं. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ती जी 11 सुट्टी नाणी आहेत ती सकाळी अंघोळ वगैरे करून, अर्थात तुम्हाला तुमची फरशी मिठाच्या पाण्याने पुसायची आहे. त्यानंतर तुम्ही परत शुक्रवारच्या दिवशी देखील तुम्हाला उंबराला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर म्हणजे उत्तर पूजा झाल्यानंतर तुम्ही ती 11 नाणी लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. आणि ज्या लवंग आपण तिथे ठेवल्या होत्या त्या नाण्यांबरोबर त्या लवंग तुम्ही प्रसाद म्हणून खायच्या आहेत. त्या तुम्हाला तिखट पदार्थांमध्ये वापरायच्या नाही. तुम्ही चहामध्ये टाकून त्या पिऊ शकता किंवा आता थंडी आहे तर तुम्ही त्या तशाच खाल्ल्या तरी देखील चालणार आहे. आणि ती नाणी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये गल्ल्यामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ठेवू शकता. माता लक्ष्मी वर्षभर तुमच्या घरामध्ये निवास करेल आणि माता लक्ष्मीची उत्तर पूजा जेव्हा करणार तेव्हा माता लक्ष्मीला आवर्जून प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, तू विष्णू समवेत माझ्या घरामध्ये निवास कर. जेव्हा आपण विष्णूचं नाव घेऊ तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करेल. एवढं लक्षात ठेवा, कारण जिथे पती असतो तिथेच पत्नी असते. तर हा असा सुंदर उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे.